भरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, कि जिसके बादलों की पालकी उड़ा रहा पवन। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी। ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया श्रृंगार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की चोटियां, ये बर्फ की घुमेरदार घेरदार घाटियां। ध्वजा से ये खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए, वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के। ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। अशा अतुलनीय, अवर्णनीय, जिच्यामुळे आपले अस्तित्व अशा पृथ्वी गोलाविषयी शास्त्रीय व तर्कसंगत ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा दिवस म्हणजे भूगोल दिन. महिला मंडळ संचालित शिशुविहार माध्यमिक शाळा डिजिटल पद्धतीने हा कार्यक्रम सादर करत आहे. भूगोलतज्ञ, शिक्षणतज्ञ, लेखक, शिक्षक डॉक्टर सी.डी. देशपांडे यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस 14 जानेवारी भूगोल दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. डॉक्टर सी.डी. देशपांडे यांनी भूगोल विषयाला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई विद्यापीठामध्ये स्वतंत्र भूगोल विभागाची स्थापना करण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनीच नॅशनल असोसिएशन ऑफ जॉग्राफर्स इंडियाची स्थापना झाली. त्यामुळे या भूगोल महर्षींच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी 14 जानेवारी 1996 पासून हा दिवस महाराष्ट्रात भूगोल दिन म्हणून साजरा होतो. तसेच 14 जानेवारी रोजी सूर्य धनु राशीतून मकर राशीत संक्रमित होतो व ऋतू बदल होण्याचा दिवस म्हणून देखील हा दिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. भूगोल हा व्यापक विषय आपल्या जगण्याचा मूलभूत घटक आहे. भूगोल विषय विज्ञान शाखेची जननी आहे. पर्यावरण, वातावरण, आपण राहत असलेला भूप्रदेश, ग्रहण करत असलेले अन्न, आपली दैनंदिन जीवनशैली, आपल्या गरजा, सर्व काही भूगोलाशी निगडित आहे. पृथ्वी व तिच्या अंतरंग व बाह्यरंग वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा व मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोल विषयाचा उद्देश असतो. मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधांचा अभ्यास करणारे मानवी भूगोल व वातावरण, जलावरण, पर्यावरण, वनस्पती, मृदा, भूरचना हे सर्व एकमेकांवर कशा प्रकारे प्रभाव टाकतात यांचा अभ्यास करणारे प्राकृतिक अथवा भौतिक भूगोल या भूगोलाच्या प्रमुख शाखा आहेत. भूगोलाचे अध्ययन प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये आढळते. ग्रीकांनी शास्त्र व तत्वज्ञान म्हणून भूगोलाचे अध्ययन केले. ग्रीक शास्त्रज्ञ एरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे हे सांगितले, तर इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र मानून नकाशे सुद्धा तयार केले.
विश्वाला 360 अंशांमध्ये विभागून अक्षांश व रेखांशाची कल्पना मांडली. त्यानंतर कालांतराने अनेक शास्त्रज्ञांनी पृथ्वी व पर्यावरण, ब्रह्मांड यांचा व्यापक अभ्यास करत काही सिद्धांतांची पुष्टी केली, तर काही संकल्पना चुकीच्या ठरवत नवनवे संशोधन केले, जे आजतागायत चालूच आहेत. आज मितीला भूगोलात संख्याशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान, हवाई छायाचित्रण यांच्या वापरामुळे नेमकेपणा, अचूकता व निष्कर्ष क्षमता आली आहे. खगोलशास्त्रातील संशोधनाने तर मानवाच्या प्रगतीला 4 चांद लावले आहेत. अवकाशीय संशोधनात सर्व जग रोजच काहीतरी नवीन गोष्टींचा उलगडा करू पाहत आहे. जसे भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो, अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा, चीनची CNSA, तसेच रशियन अवकाश संशोधन संस्था. इतर अनेक देशांच्याही स्पेस एजन्सीज आहेत, ज्या उपग्रहांच्या माध्यमातून अचूक, शास्त्रशुद्ध व तार्किक माहितीचा उपयोग करून दळणवळण, संदेशवहन, लष्करी टेहाळणी अशा अनेक गोष्टींमध्ये आधुनिकता, गतिमानता व पारदर्शकता आणलेली आहे. भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 5वी व 6वीच्या मुलांसाठी घरगुती साहित्यातून पतंग तयार करणे स्पर्धा घेण्यात आली. याचे व्हिडिओज पाठवून मुलांनी घरी राहून या स्पर्धेचा आनंद घेतला. इयत्ता 5वी ते 10वी या 2 गटांमध्ये भौगोलिक रांगोळी काढणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलांनी प्रत्यक्ष रांगोळी काढतानाचे फोटोज, व्हिडिओज पाठवून ऑनलाईन सहभाग नोंदवला व याही स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतला. काही निवडक रांगोळ्या त्यानंतर भौगोलिक साहित्यांचा वापर करून सादरीकरण करणे या स्पर्धेसही मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापैकी काही निवडक सादरीकरणे. नमस्कार, मी शिका अमित कुमार भटकर, इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी. आज तुम्हाला ज्वालामुखी बद्दल थोडक्यात माहिती सांगू इच्छिते. ज्वालामुखी म्हणजे काय? पृथ्वीच्या प्रवारणातून तप्त असे द्रव, घन आणि वायू रूपातील पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक विषारी घटक आणि ज्वलनशील वायू व तप्त द्रव रूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस असे म्हटले जाते. आता मी तुम्हाला केंद्रीय ज्वालामुखी व भेगीय ज्वालामुखी याबद्दल माहिती सांग. केंद्रीय ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी भूपृष्ठाअंतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. यावेळी त्यामुळे शंकूच्या आकाराची पर्वते सुद्धा निर्माण होतात. यावेळी त्याला आपण केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतो. आता मी तुम्हाला भेगीय ज्वालामुखी बद्दल माहिती सांगू इच्छिते. भेगीय ज्वालामुखीमध्ये एखाद्या नलिकेऐवजी अनेक तळ्यांमधून लावारस बाहेर पडतो. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे आपल्या भारतातील दख्खनचे पठार. आता मी तुम्हाला ज्वालामुखीचे मुख्य 3 प्रकार सांगते. नंबर 1, जागृत ज्वालामुखी. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असताना उद्रेक होत असतो. अशा ज्वालामुखीला आपण जागृत ज्वालामुखी असे म्हणतो. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा आणि मध्य भूसागरातील स्ट्रोबोली. नंबर 2, सुप्त व निद्रस्त ज्वालामुखी. कधीतरी काही काळ शांत असतो व कधीतरी एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला आपण सुप्त व निद्रस्त ज्वालामुखी म्हणतो. उदाहरणार्थ इटलीतील व्हेसुवियस आणि आपल्या भारतातील बॅरन बेट. नंबर 3, मृत ज्वालामुखी. ज्यातून दीर्घकाळ कधी उद्रेक झालेला नाही अशा ज्वालामुखीला आपण मृत ज्वालामुखी असे म्हणतो. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो.
माझे अक्षर कापले मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला पृथ्वीचे अंतरंग या विषयाची माहिती सांगणार आहे. इथे आपणास पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा दिसत आहे. यामध्ये सर्वात वरचा भाग जो आहे तो आहे भूकवच. हा आहे भूकवच. भूकवच बाह्य व थंड असतो. भूकवच हा सरासरी 30 किलोमीटर असतो. भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे 2 भाग पडतात. खंडीय कवचाची जाडी सुमारे 30 किलोमीटर असून 2.65 ते 2.90 ग्राम घन सेंटीमीटर एवढी आहे. या ठिकाणी सिलिका व ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य आढळतात. महासागरीय कवच हे 7 ते 10 किलोमीटर जाडी असून 2.90 ते 3.30 ग्राम घन सेंटीमीटर घनता आहे. या ठिकाणी सिलिका व मॅग्नेशियम हे मूलद्रव्य आढळतात. भूकवचाचे खालील भाग म्हणजेच प्रावरणाचा याचे 2 भाग पडतात. उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. याची सरासरी जाडी 2870 किलोमीटर व सरासरी घनता 4.5 सेंटीमीटर 4.5 ग्राम घन सेंटीमीटर आहे. प्रावरणात 2400 ते 2900 या भागातील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस असते. उच्च प्रावरण अधिक प्रवाही आहे. इथे मोठ्या प्रमाणात दगड वितळून शिलारसाची निर्मिती झाली आहे. हा आहे गाभ्याचा भाग. पृथ्वीच्या गाभ्याचे 2 भाग पडतात. एक बाह्य गाभा व एक अंतर्गाभा. बाह्य गाभा हा निम्न प्रावरणाच्या खाली आढळतो व अंतर्गाभा बाह्य गाभाच्या खाली आढळतो. भूपृष्ठापासून याची सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर पर्यंत खोली आढळून येते. सुमारे 9.8 घन सेंटीमीटर एवढी घनता आढळून येते. या ठिकाणी द्रवरूप व अर्धद्रवरूप स्थिती आहे. या ठिकाणी लोह सापडते. अर्धगाभा हा बाह्य गाभ्याच्या खाली आढळतो. याची सुमारे 5150 किलोमीटर ते 6300 किलोमीटर पर्यंतची भूपृष्ठाची खोली आढळते. 13.3 एवढी घनता आहे आणि इथे प्रामुख्याने लोह व निकेल आढळते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी 10वी ब ची विद्यार्थिनी गायत्री मुंगे. मी तुम्हाला भूगोल प्रदर्शनाबद्दल महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्याची माहिती सांगणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. तेव्हा महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे अस्तित्वात होते. त्यामध्ये औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे, नांदेड, बीड, पुणे, रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, परभणी, मुंबई शहर, धुळे, अमरावती, भंडारा, अकोला, चंद्रपूर, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा, यवतमाळ व बुलढाणा अशी 26 जिल्हे अस्तित्वात होती व 235 तालुके अस्तित्वात होते. त्यानंतर काही कारणास्तव यामधील काही जिल्ह्यांचे विभाजन करून त्यातून एक नवीन जिल्हा तयार करण्याचे असे 10 जिल्हे तयार करण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर धुळे या जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर मुंबई शहर या जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर या नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर ठाणे या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला. असे एकूण 36 नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. 26 आणि 10 मिळून एकूण 36 जिल्हे तयार करण्यात आले आणि ते आजही अस्तित्वात आहेत. यामधील काही जिल्ह्यांचे जास्तीत जास्त क्षेत्रफळ बघूया. सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर आहे. त्यानंतर पुणे 643 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. नाशिक जिल्ह्याचे 15,530 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. त्यानंतर सर्वात कमी जिल्ह्यात असे 3 जिल्हे आहेत की त्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. त्यामध्ये मुंबई शहराचे 197 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. मुंबई उपनगर याचे 446 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. भंडारा जिल्ह्याचे 4,047 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आता आपण बघितले की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे 3 जिल्हे आहेत. त्यामध्ये प्रथम अहमदनगर, द्वितीय पुणे, तृतीय नाशिक. त्यानंतर आपण बघितलं की सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे जिल्हे त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि भंडारा असे 3 जिल्हे आहेत. माझे नाव वरद सतीश माने. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकतो व आज मी भूगोल दिनानिमित्त पृथ्वीचे अवतरण याविषयी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छित होते. सगळ्यात पहिले पाहूया की पृथ्वीचे अंतरंग कसे पडले. करोडो वर्षापूर्वी पृथ्वी एक आगीचा गोळा होता व ते स्वतःभोवती फिरल्यामुळं तो थंड होत गेला. जसं की आपण एक दुधाचे फोटो तुम्ही बघत आहे. मधल्या दुधापेक्षा त्याची जी साय असते ते मधल्या दुधापेक्षा ती थंड असते. तसेच या बाबतीत घडलं आहे मित्रांनो. पृथ्वी हे दमानं थंड होत गेलेली आहे व तसेच बाहेरचे भाग पहिले थंड झाले नंतर मधले असं होत गेलेलं आहे. मग असं झाल्यामुळे त्याचे विविध अवतरण पडले व सगळ्यात पहिले जिथं आपण राहतो तो आहे भूपृष्ठ. भूपृष्ठावर आपण राहतो व तो सगळ्यात पहिले थंड झाला आहे व त्यानंतर येतो प्रावरणमध्ये तो जमिनीच्या मध्ये आहे. तिकडेपर्यंत माणूस पोहोचू शकला परंतु मधला भाग सगळ्यात अंतर्गाभा ज्याला आपण सगळे म्हणतो त्यालाच इंग्लिशमध्ये इनियर कोर असे म्हणतात. तिथे अजूनही लावा आहे असे खूप शास्त्रज्ञांनी म्हटले आहे व हे प्रूफही झालं आहे कारण की ज्वालामुखीमधून लावा बाहेर पडत असतो यामुळे हे सिद्ध झाले आहे. तर मी काही तुम्हाला माहिती देऊ इच्छितो ते तुम्ही शांतपूर्वक ऐकावे. व आजचे अजूनही थंड झालेले नाही व सर्वात बाहेरचे भागाला आपण भूपृष्ठ व त्याच्या आतला प्रावरण, त्याच्या आतला बाह्यगाभा व त्याच्या आतला अंतर्गाभा असे म्हटले जाते की अंतर्गाभामध्ये लावा आहे. ते मी आताच तुम्हाला सांगितलं असे सर्व शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. अंतर्गाभामध्ये मानव आजपर्यंत जाऊ शकला नाही कारण की तिथे लावा असतो व लावा असल्यामुळे आतापर्यंत जाऊ नाही शकला व खूप प्रचंड गरमी. असं म्हटले जाते की कोणताही मेटल तिथपर्यंत गेला की तो पिघळून जातो. एवढी गरमी असेल मग मानव आजपर्यंत जाऊ शकलेला नाही. तर आपण जे मी सांगितले भूपृष्ठ, प्रावरण, अंतर्गाभा, बाह्यगाभा त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो हे जाणून घेऊया. सर्वात पहिले भूकवच. भूकवचाला आपण इंग्रजीमध्ये क्रस्ट म्हणतो व प्रावरणाला मेंटल म्हणतो. बाह्यगाभाला आउटर कोर व अंतर्गाभाला इनियर कोर असे म्हटले जाते.
व याचे विविध होतील आणि व खूप काही माहीत होईल आपल्याला. मानव हे बघतो ज्वालामुखीच्या उद्रेकातून येणारा लावा व भूखंडामध्ये हालचाली होणे व भूकवच येणे, भूकंप येणे याचा अभ्यास अजूनही चालू आहे व याचे जास्तीत जास्त शोध घेतला जाईल. व असे म्हणले आहे की करोडो वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला व आतापर्यंत ती अजूनही थंड झालेली नाही पूर्णतः ही कधी ना कधी थंड होईल असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सो भंगाळे मॅडम यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच पर्यवेक्षिका सौ ज्योती टाकळकर मॅडम यांनी मार्गदर्शनासोबतच स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पाहिले त्याबद्दल त्यांचेही आभार. सौ कळवणकर मॅडम यांनीही स्पर्धांचे परीक्षणाचे काम केले त्याबद्दल त्यांचेही आभार. श्रीमती सवाईराम मॅडम यांनी स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले याबद्दल त्यांचेही आभार. संकलन, निवेदन व निर्मिती श्रीमती अंजली कराड. धन्यवाद.